नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहिरे. आज तुम्हाला 28, 30, 32 तर 28, 30, 32 हे सगळ्यात छोट्या मापाचे ब्लाऊज आहे आणि ह्या मापाची अगदी छान अशी कटोरी की एकदम सोप्या पद्धतीची, वेगळ्या पद्धतीची, मी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची कटोरी दाखवणार आहे. आणि ह्या छोट्या मापांसाठी कटोरी अगदी म्हणजे तिला वाढवायची गरज राहत नाही आणि आपण पेपर कटिंगवरच वाढवायची गरज असते, अशी पेपर कटिंग मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही जर तोपर्यंत माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला खरंच शिकायचं असेल तर तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना जरी शिकायचं असेल तर माझ्या चॅनलची लिंक शेअर करा. आणि मी नेहमी सांगत असते की तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडले असतील तर जरूर एक लाईक करत चला आणि आवडले तर तुम्ही एक कमेंट्स करत चला. खूप अशा छान अशा पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करत राहत असते. तर सगळ्यात आधी मग काय करा, तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलला तर बघा, असा पेपर घ्या, घडीचा एक पेपर घ्या, हा पेपर आहे, हा घडीचा पेपर घ्या आणि एखादं ब्लाऊज घ्या. तुम्हाला ज्या मापाचं ब्लाऊज शिवायचं आहे त्या मापाचं ब्लाऊज घ्या आणि त्याच्यापासून आपल्याला सुरुवात. तर मी हे 32 छातीच्या मापाचं ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे आज तुम्हाला. तर सगळ्यात आधी आता 32 छातीच्या मापाला उंची किती घेतात, तर साधारण उंची 13, काही जण 12.5 घेतात. उंची कमी असेल तर 12.5 घेऊ शकतात, 13 घेऊ शकतात, तर तुमच्या आवडीनुसार. तर सगळ्यात आधी मी पेपरवर इथे एक लाईन ओढून घेणार आहे. ही बघा पट्टी ठेवलेली आहे. तर ह्या ठिकाणी मी आता एक लाईन ओढून घेतली. बघा, ही एक लाईन ओढून घेतलेली आहे. ही लाईन ओढून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्या ठिकाणी उंची घ्यायची आहे. ब्लाऊजची उंची किती आहे आपली ती बघू आपण आता. आधी माझ्याकडे जे मी तुम्हाला म्हटलीच की 28, 32 छातीच्या. आता आपल्याला इथे किती छातीच्या मापाचं घ्यायचं आहे, 32 छातीच्या मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे. तर याच्यासाठी उंची किती घेतात आपण, साधारण काही जण 12.5 घेतात, 13 घेतात. तर मी ही 12.5 अधिक 13 म्हणजे आपण 13.5 इंच उंची घेतलेली आहे. तर याच्यासाठी मोंढा किती घ्यायचा, कारण बहुतेक बायका आजकाल मोठे गळे वापरतात. त्याच्यासाठी तर सगळ्यात आधी आपण इथे शोल्डर किती घ्यायचं ते बघणार आहोत. तर हे शोल्डर जे आहे ते आपण इथे 4.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे, कारण हा गळा मोठा येतो. त्यामुळे हे शोल्डर 4.5 इंच हे शोल्डर आपण इथे, हे बघा मी लिहून दाखवते, इथे 4.5 इंच हे शोल्डर घेतलंय. शोल्डर म्हणजे खांदा, खांदा आणि शोल्डर एकच आहे, खांदा आणि शोल्डर एकच आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे मोंढा किती घ्यायचा आहे. मोंढा म्हणजे हा जो आपण आकार देणार आहोत, हा मोंढा आपल्याला इथे 5 इंच घ्यायचा आहे. आपण हा मोंढा किती घेतला, 5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा आपण असा इथे एक चौकोन आखून घेणार आहोत. बघा, एवढंच माप ह्या साईडला पण आपण हे जेवढं अंतर तेवढंच इथे घेतलेलं आहे. नंतर आपण आता 32 छातीचं मापाचं ब्लाऊज करणार आहोत. तर तुम्हाला आम्ही प्रत्येक वेळेस सांगते, तुम्हाला 32चं 1/4 करता येत नसेल तर हे बघा, अशा पद्धतीने टेप घ्यायचा. गणित येत नसेल, चौथा भाग येत नसेल तर अशा पद्धतीने बघा, 16च्या निम्मा आपल्याला परत आला 8. 8 मध्ये आपल्याला आता इथे 8 इंच घेऊन टाकायचं आहे. बघा, ह्या ठिकाणी आपण इथे 8 घेणार आहोत. या ठिकाणी 8 आणि त्याच्यात 2 इंच मार्जिन घ्या. 2 घ्या, 1.5 घ्या. तुम्हाला 2च्या पुढेच कमीत कमी 1.5 इंचच घ्यावी लागते. 1.5 घ्या किंवा 2 घ्या. तर आता इथे कमरघेर तुमचा कितीही असो, कमरघेर हा जर छाती आहे आपली इथे 10 घेतले आहे, तर आपण ह्या ठिकाणी आहे बघा, ह्या ठिकाणी आपण 9 इंच घ्यायचं आहे. बाकी कमरघेर कितीही असला तरी चालतो, आपल्याला फिटिंग करता येते. त्याच्यामुळे इथे इथे जर आपण इथला जर 10 आला असेल तर इथे आपण 9 घ्यायचं आहे. 9 घेतल्यानंतर आपण ह्या ठिकाणी इथे एक लाईन ओढून घेणार आहोत. परत आपण इथे 1 इंच, हे बघा, हे 1 इंचावर ही लाईन ओढून घेत असते. ही लाईन आपण आता ओढून घेतलेली आहे. आपला आता साधारण हा मागचा भाग तयार झालेला आहे. तर ह्या ठिकाणापासून आपल्याला ह्या ठिकाणी बघा, इथे 1 इंचावर खूण केलेली आहे. तर ह्या ठिकाणापासून आपण 1 इंचावर खूण केली. ह्या हे अंतर, आता हे जे अंतर आहे, हे अंतराचा मध्य, हे बघा, हे 4.5 आलं. ह्या अंतराचा असा टेप वाळून आणि इथे मध्य काढायचा आहे. झाला मध्य.
तर हे अंतर आपलं 5 आलं. ह्या दोघांचा परत आपल्याला इथे मध्य काढायचा आहे. आपल्याला मागचा मुंड्याचा आकार कळत नसेल तर ह्या पद्धतीने तर हे बघा, हा पॉईंट ह्या दोघांचा मध्य, ह्या दोघांचा मध्य इथून आल्यानंतर हे फक्त 3 पॉईंट जोडायचे आहे. झाला मागचा भाग. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं. फक्त 1 2 3 पॉईंट. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला 3 इंच अंतर घेऊन टाकायचं आहे. ह्या ठिकाणापासून हे आपलं 1 उरो, सव्वा उरो, दीड उरो, किती उरलं त्याच्याकडे बघायचं नाही. हे अंतर आपण इथून 3 इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढचा गळा किती लागतो, तर साधारण हा पुढचा गळा मी 6.5 घेत आहे. हा 6.5 घेतल्यानंतर या ठिकाणी आपण 2.5 इंच अंतर घेणार आहोत. या ठिकाणी 2.5 इंच हे घेतलं. 2.5 घेतल्यानंतर ह्या ठिकाणी बघा, असा आपण इथे एक असा आहे तो. तर तुम्हाला हे अंतर 3 घ्यायचं आहे, हे 2.5 घ्यायचं आहे आणि 2.5 घेतल्यानंतर या ठिकाणापासून अर्धा इंच वर घ्यायचा आणि ह्या ठिकाणापासून असा गोल आकार देऊन घ्यायचा. हा झाला आपला पुढचा गळा. तर आपल्याला याच्यात मागचा गळा मी नंतर सांगणार आहे. तर हा एक भाग झालेला आहे. तर आता याच्यात कटोरी कशी काढायची ते सांगणार आहे. ह्या ठिकाणापासून आपण 2 इंच ते 2.5 इंच ह्या ठिकाणा म्हणजे आपला हा जो भाग आहे खालून आपण इथे 2.5 इंचावर इथे खूण केली. इथे 2.5 इंचावर खूण केली. ह्या ठिकाणी परत 2.5 इंचावर इथे खूण केलेली आहे. तर 2.5 इंच खूण केल्यानंतर आपल्याला हे दोन्ही भाग आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे. हे बघा, हे जोडून घ्यायचे आहे. हे जोडल्यानंतर तुम्हाला आधीच सांगितलं की मी वेगळ्या पद्धतीची कटोरी काढून दाखवत आहे आज. तुम्हाला आधीच्या भागात वेगळी पद्धत दाखवलेली आहे आणि या भागात. तर आता आपल्यानंतर हे 2.5 झाल्यानंतर या ठिकाणी आपण इथे 4 इंच अंतर घेतलेलं आहे. या ठिकाणी याच्यापासून आपण इथे 4 इंच अंतर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा, हा गळ्यावर आपण इथे 5.5 वर खूण करणार आहोत. इथे 5.5 वर इथे खूण केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे पुढचा भाग घ्यायचा आहे अर्धा इंच वरती. हा वरती घेतलेला आहे आणि आपण ह्या वरती घेऊन आणि असा पुढचा मोंड्याचा आकार दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे आकार. तर ह्या ठिकाणी आपल्याला अर्धा ते 1 इंच खाली घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला 1 इंच खाली घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी 1.5 इंच आपण इथे 1.5 इंच वाढवलेला आहे. बघा, ह्या ठिकाणी आपण ह्या लाईनपासून आपण इथे 1.5 इंच आणि इथे मी एक लाईन ओढून घेत आहे. त्याच्यानंतर हे जे आपल्याला ह्या ठिकाणी 1 इंच परत हे बघा, ह्या ठिकाणी परत आपण 1 इंच घेत आहोत. ते घेतल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेणार आहोत. जोडल्यानंतर काय करायचं, आपल्याला ह्या ठिकाणी बघा, हे जेवढं अंतर आलं, हे जे अंतर, तर त्याच्यानंतर आपल्याला हे बघा, ह्या ठिकाणापासून आपण इथे साधारण 2 इंच अंतर इथे खाली घेणार आहोत. ह्या ठिकाणापासून 2 इंच अंतर घेऊन आणि आपण ही जी 2 सव्वा 2 बघा, अशा पद्धतीने 2 सव्वा 2 अंतर घेतल्यानंतर हा पॉईंट घेतल्यानंतर आपण ही जी कटोरीचं आहे हे असं खाली घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने इथे आपण माझ्याकडनं 2-3 रेषा झाल्या आहेत चुकीत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे खाली घेतलेलं आहे. तर ते घेतल्यानंतर काय करायचं, हा जो भाग आला आहे आपला 7, हा मध्य आलेला आहे. हा मध्य घ्यायचा आहे आपल्याला. ह्या ठिकाणी आपण इथे मध्य, हे बघा, ह्या ठिकाणी मध्य घेतलेला आहे. इथे 2 इंच 1.5 इंच घेतलेलं आहे आपण हे लाईन इथं. त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपल्याला इथे एक लाईन ओढायची आणि इथे एक लाईन ओढायची. ही झाली आपली कटोरी. अगदी सोप्या पद्धतीची कटोरी मी तुम्हाला याच्यात सांगितलेली आहे. ही कटोरी 28, 30 आणि 32 ह्याच मापांना काढतात. दुसऱ्या मापांना आपली जी पुढची कटोरी आहे ती काढायची असते. तर मी याच्यात आता बघा, तुम्हाला कटिंग कशी करायची ते दाखवत आहे. हे बघा, आपण सगळ्यात आधी हा खालचा भाग कट करून टाकणार आहोत. हा भाग केल्या त्याच्यानंतर आपण हा मागचा भाग कट करणार आहोत. हे बघा, या ठिकाणी आपण हा मागचा भाग कटिंग करून घेतला आहे. झाला आपला हा भाग. त्याच्यानंतर आता बघा कशा पद्धतीने करायची आहे. आपण ह्या ठिकाणी आपण इथे गोल आकार हा कट करून घेतलेला आहे. बघा,
हा आपला भाग हा गोल गळ्याचा. त्याच्यानंतर हा आपण जितका वाढवला आहे, हा बघा, हा जितका वाढवला आहे हा वाळवून घ्यायचा आहे. आपण हा भाग वाळून घेतलेला आहे. वाळल्यानंतर ह्या ठिकाणी बघा, हा वाळल्यानंतर तुम्हाला परत एकदा दाखवते. आपण हा भाग वाळून घेतलेला आहे आणि इथे कट करायचा आहे. हे बघा, ह्या ठिकाणी आपल्याला, आपण जिथे वाळला आहे त्या ठिकाणी आपल्याला इथे हा भाग आपल्याला इथे कट करायचा आहे. आपला हा बघा, आपण असा वाळलेला होता हा मागचा. तर हा मागचा भाग तयार झालेला आहे आपला. आता हा पुढचा आहे. तर पुढच्या भागासाठी बघा, ह्या ठिकाणी आपण बघा, ह्या ठिकाणी आपण इथे स्ट्रेट कटिंग करणार आहोत कटोरीची. ह्या ठिकाणी बघा, आता आपला हा पॉईंट जर व्यवस्थित आला नसेल, बघा हा पॉईंट आपल्याला, हे पॉईंट जर आले नसतील तर हा पॉईंट आपण याच्यावर ठेवून घेणार आहोत. ते बघा आला, याच्यावर ठेवला तर ही रेष आपली चुकलेली आहे. तर ही आपण ह्या ठिकाणी आपण इथे सरळ करणार आहोत. हे झालं. त्याच्यानंतर ह्या भागाचा आपण इथे अशा पद्धतीने कटिंग करणार. तर ही कटोरी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर हा साईड पीस बघा, इथे पुढचा मोंढ्याचा भाग अशा पद्धतीने आपण इथे हे कटिंग केलेलं आहे. हे बघा, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची. तर आता हा भाग आलेला आहे. तुम्हाला वाटला आता हा इथे गोल आकार नाही आहे, तुम्ही ह्या ठिकाणी असा गोल आकार देऊ शकतात. हे बघा, अशा पद्धतीने हा गोल आकार करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा टक्स किती घ्यायचा, खूप जणींना खूप प्रश्न पडतो, हा टक्स किती घ्यायचा. तर तो टक्स आपल्याला मी सांगणार आहे. हे बघा, ह्या अंतरापासून आपण इथे 1.5 इंच, ह्या अंतरापासून आपण इथे 1.5 इंच आणि वरती 2.5 इंच, अडीच इंच वरती घेणार आहोत. हा अडीच आल्यानंतर आपल्याला हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण इथे आता जोडून घेणार आहोत. हा पॉईंट जोडल्यानंतर ह्या ठिकाणी परत आपण इथून खाली 1/2 इंच आणि ह्या ठिकाणापासून पण 1/2 इंच आणि परत हा एक 1/2 इंच घेऊन आणि आपण इथे बघा, अशा पद्धतीने आपण इथे असा कट करून घेतलेला आहे. हा भाग आपला कट केलेला आहे. त्याच्यानंतर ही बघा, अशा पद्धतीची आपली खूप सुंदर कटोरी आलेली आहे. मी तुम्हाला कटोरीचा पफ किती छान आला तो सुद्धा दाखवणार आहे. तर हे बघा, आता ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी आता मी इथे स्टॅपलर मारणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, ह्या ठिकाणी आपण इथे अशा पद्धतीने स्टॅपलरची पिना संपलेल्या आहेत त्याच्यामुळे. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपली ही कटोरी बघा किती छान आलेली आहे. या ठिकाणी मी तुम्हाला हे बघा, खूप सुंदर असं कटिंग आली आहे आणि छान बसतं. आणि योगपट्टी आपण काढायचं तर शिकलो आहे, बाही माझ्या चॅनलवर काढायची कशी ते शिकलेलो आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. हे बघा, परत एकदा मी तुम्हाला इथे दाखवून देत आहे एक अशा पद्धतीने. मला तर तुम्हाला व्हिडिओ जर माझा आवडला असेल ह्या पद्धतीची कटोरी माप काढायचा तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट जरूर करा.